मधु, बाळ झोपला का ग? आत्ताच झोपलाय. विक्रम, आता सगळं व्यवस्थित झालंय. तू 2-4 दिवसाची रजा काढ बघू. आपण सगळे मिळून खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला जाऊन येऊया. आई अगदी माझ्या मनातलं बोललात. माझी खूप दिवसांपासून इच्छा आहे. आपण खंडोबाच्या दर्शनाला जाऊयात ना. अगं मला अजिबात वेळ नाहीये. विक्रम, असं काय करतोयस रे? आपलं कुलदैवत आहे ते. त्याच्याच कृपेनं आपल्या घरात वंशाचा दिवा लागलाय. लग्नानंतरही तुम्ही गेला नाहीयेत ना. चल आपण सगळेच जाऊया. आई तुला माहिती आहे माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. अहो पण मी नवस बोलले होते आपल्याला मूल व्हावं म्हणून. आता नवस फेडायला तरी जायला नको का? जायलाच हवं विक्रम. हो जायला हवं ना, पण नवस बोलणार आहे ना. हे बघा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोघी जा, ठीक आहे? मी तुमच्या श्रद्धेच्या आड येणार नाही. कसल्या श्रद्धेच्या गोष्टी बोलतोयस रे तू विक्रम? यांच्या पश्चात मी तुला मोठं केलं, शिकवलं. हे सगळं खंडेरायाच्याच कृपेनं झालंय. आणि तू खंडेरायाच्या कृपेनं नाही आहे, तुझ्या कष्टानं. तुला माहिती आहे ना, मुंबईत पोलीस ट्रेनिंगच्या वेळी फुटपाथवर वडापाव खाऊन दिवस काढलेत मी. तेव्हा खंडेराय आला नाही मदतीला. हो काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? तुम्ही वाटेल ते बोलून फितवू नका मला. अरे पण काय करावं या पोराला? खंडेराया, असा काहीतरी चमत्कार घडव की हा तुझ्या दरबारात धावत येऊ दे.